खरं सांगायचं खोटं बोलायचं नाही. आमचे भाऊ असं तुमच्यासाठी कधी गाणं म्हणतात का? यार नाही बेटा नाही. त्या बिचाऱ्याला माहितीच नसेल आपल्याला एवढ्या चांगल्या नावाची बायको मिळाली म्हणून. खरं तर सगळ्याच बायकांचं आपल्या नवऱ्यावर प्रेम असतं. वहिनी तुमचं आहे का? खोट 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 बोलायचं नाही. किती आहे? 100%. 100% ना. राहुल दादा तुमच्या माहितीसाठी सांगतो, या वहिनींचं त्यांच्या मिस्टरावरती 100% प्रेम आहे. तुमची बहीण आहे? 100% प्रेम आहे म्हणलं. पण मी म्हणतो तुमच्याही बायकोचं तुमच्यावरती प्रेम असं नाही, असं नाही. पण मी म्हणतो माझी बायको जेवढं माझ्यावर प्रेम करते ना, तेवढी एक सुद्धा बाई तुमच्या शिरोलीमध्ये नाही, तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगात सगळ्यात जास्त जर कुणाची बायको प्रेम करत असेल तर ती छाती ठोकपणे मी सांगतो माझी बायको. कसं काय? बरोबर प्रश्न आहे तुमचा. राहुल दादा असे कार्यक्रम मी महाराष्ट्रभर करतो, राहायला मी पुण्यात आहे. आता इथला कार्यक्रम संपवून मला पुण्याला जायचंय. म्हणजे इथून 12 वाजता निघालो तर पुण्याला मी 4-4:30 पर्यंत पोहोचेल किंवा 5 पर्यंत पोहोचेल. कधी कधी तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी 7 नंतर पोहोचतो. पण राहुल दादा जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही. याचं कारण असे राहुल भाऊ, माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. घरी गेलो की मी स्वयंपाक करतो, स्वयंपाक करून झाला की आम्ही दोघं बसून जेवतो, आम्ही दोघं बसून जेवून झालं की मी भांडी घासून झोपतो. त्याच्यामुळं माझी बायको ही जगात सगळ्यात जास्त माझ्यावरती प्रेम करते. आता तुम्हालाही इथं वाटत असेल बरेचसे पुरुष मंडळी की तुमच्या बायकोनं तुमच्यावर जगात सगळ्यात जास्त प्रेम करावं. तुम्ही आजपासून कामाला लागा. उद्यापासून तुमची बायको म्हणणार माझा नवरा देव आहे, देवापेक्षा कमी नाहीच. लग्नाच्या अगोदर माझी बायको म्हणजे ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस बाहुली होती, बाहुली. आणि आता बाहुबली. तू चला भोळा दिखताय लेकिन है एकदम होशियार हो. मी मागाशी विचारलं होतं तुमच्या घरी भांडण होतं का? आता लग्न माझंही झालंय, आमच्या घरी भांडण होतं. बायको किचन मध्ये असते, मी हॉल मध्ये असतो. आमच्या इकडे फ्लॅट सिस्टीम आहे ना पुणे सिटीमध्ये, तर फ्लॅट सिस्टीम मध्ये बायको किचन मध्ये असते, मी हॉल मध्ये असतो. आमचं भांडण झालं की बायकोच्या हातात पडल काय असेल तांब्या ग्लास स्टीलचं बघतो, काय हातात पडल ती फेकून मला मारतात. लागलं ती खुश होते, चुकवलं मी खुश होते. असं भांडण असतं आमचं. झाली का नाही कामावनं सुट्टी? आलाच फोन. होय, दिसतोय का नाही घराचा रस्ता? हा, लवकर घराकडे निघा नाही तर बघावं लागल. कट कर. फोन करते अशा मधून अधून माझी बायको. कोणीतरी खाऊन पुढे जाऊन निघून जाते. हा चला रेडी, 1 2 3 म्हणलं की सोडून खायला सुरुवात करायची. काताडी खाऊ नका. हा नाही तर गडबडीत काय होतं, काताड्या सगळं खाऊन टाकतात. 1 2 3. खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा. इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लो. पहले इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो. तुम्हाला सांगितलं खावा. तेरी दादरी दी झालं का जेवायला, तेरी दादरी दी तेरी दादरीला जीवायला वाढ मला न न न न न न न. तेरी दादरी पाणी, बक्षीस, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन. को हराम की खाने की आदत पड़ने दो. पटकन वहिनी तुम्ही सगळ्यात पुढे. काळजी करू नका, मॅच तुम्ही जिंकताय. काय झालं रे स्कोर बिल काय चालू आहे ना मॅच आज? हा बघ अश्विनी वहिनी उचला दुसरं पटकन. वहिनी तुमचं झालं का? शेवटचं आहे का? खाऊन टाका, गिळून टाका. मोठा करायचं फक्त. काय एवढं दमानं? हा जमलं बस. पटकन ज्या खाऊन संपवतील त्या पुढे जातील. चला 1 2 3. अरे
पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारोला पटकन ना. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारोला या प्रेम वेडीला प्रेम वेडीला या प्रेम वेडीला प्रेम वेडीला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारोला
कारण मगाशी ताई सांगून गेले की चांगलं नेतृत्व जर आपल्याला घडवायचं असेल तर त्याच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांना उभा राहावं लागतं आणि त्यांच्या वरती नेतृत्व चांगलं असलं पाहिजे. कारण ही पारख जनतेच्या मनात असायला लागते, जनतेच्या डोळ्यात असायला पाहिजे. त्याच वेळेस असा माणूस घडतो. कोणीही समाजकार्यात येत नाही, त्याच्या पाठीमागे समाज सुद्धा असावा लागतो. त्याच वेळेस त्या माणसाला समाजकार्य करता येतं. आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय तुमच्या डोळ्यांनी तुम्हीच पारखा. आणि पुढचे शब्द काय आहेत ते तुम्हाला आमचे गायक गणेश लोंढे हे गाणं आम्ही खास राहुल दादा नाही तुमच्यासाठी एक गाणं आम्ही बनवले. ते गाणं आम्ही या ठिकाणी सादर करतोय. कारण या सगळ्यांनी तुम्हाला पारखले म्हणून तुम्ही इथे आहात. कार्यक्रम कुणीही ठेवला असता तर एवढ्या महिला आल्या नसत्या. या महिलांचं तुमच्यावरती असणारा जो विश्वास आहे त्या विश्वासावरती महिला इथे आल्यात की माझ्या भावाचा कार्यक्रम आहे, मी या कार्यक्रमाला गेली पाहिजे आणि या कार्यक्रमाला गेल्यानंतर मला कुठलाही त्रास होणार नाही. 100% तिथं महिलांसाठी कार्यक्रम असेल. तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघू शकता जे राहुल दादांच्या बरोबर काम करतात हेच कार्यकर्ते आहेत. बाहेरचे पुरुष मंडळी सुद्धा या कार्यक्रमाला नाहीयेत. म्हणजे इथं आलेल्या महिला या सगळ्या आपल्या दादांवरती विश्वास ठेवून इथे आलेल्या तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहात. एकदा जोरदार टाळ्या लाडक्या बहिणींनी स्वतःसाठी वाजवायचं. हे सुंदर असं गाणं जर आवडलं तर गाणं संपल्यानंतर आमच्या गणेशसाठी टाळ्या असं गाणं. कर्णासारखा पुत्रा दिलदार पाहिजे, कर्णासारखा पुत्रा दिलदार पाहिजे. अंजनी सुता परी छाती भरदार पाहिजे. राजशिव छत्रपती शिवरायांनी कार्य करणार पाहिजे. या बहुजनाच्या साठी राहुल दादा आष्टेकरांसारखा आमदार नाही तर खासदार बी पाहिजे. म्हणून सांगायचंय अहो येतील किती आले जातील किती, येतील किती आले जातील किती, येतील किती आले जातील किती. तुमच्या डोळ्याला तुम्हीच पारखा, तुमच्या डोळ्याला तुम्हीच पारखा. कार्यकर्ता मिळायचा नाही, नगरसेवक मिळायचा नाही. आमच्या राहुलासारखा कार्यकर्ता मिळायचा नाही. आमच्या राहुलासारखा अहो
गाणं आवडलं असेल, आमचा आतापर्यंतचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल, तर सन्माननीय राहुलजी आस्तेकर यांच्यासाठी लाडक्या बहिणींनी आपल्या भावासाठी दोन्ही हात वरती करून जोरात टाळ्या वाजवतात. दादा राहुल दादा आपले दादा त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी पण जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि मी आता जास्त वेळ न घेता दादांना विनंती करणार आहे की उत्तम कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. कार्यक्रम छान चालू आहे, महिला सुद्धा आनंद घेत आहे. कार्यक्रम अजून थोडा वेळ चालणार आहे. ज्या आऊट झालेल्या वहिनी आपण त्यांना परत खेळायला घेणार आहोत, परंतु महिलांना महिला दिनाच्या तुम्ही शुभेच्छा द्यायला अशी मला विनंती करतो. सर्व मी कधी आजपर्यंत स्टेजवर बोललो नाही, आज पहिल्यांदाच आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफी असावी. असं सारं तुमचं प्रेम माझ्यावरती राहू दे. माझ्याकडे पद असो नसो, महिलांसाठी नवनवीन उपक्रम मी तुमच्यापर्यंत घेत राहू, हीच तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे. इथून पुढं कार्यक्रमाचा भरपूर आनंद घ्या आणि बक्षिसांची लयलूट करा. ओके ओके, ठेवतो आता. मला काय नाही, जोरदार काय झालं पाहिजे. ते बघा दादा, हा आपला परिवार आहे आणि मी तुमचं नातं म्हणजे महिलांसोबतचं नातं हे बहिणीचं करून दिलेलं आहे. बहीण म्हणजे आपल्या घरची असते आणि लाडकी असते. पुढे या इकडे पुढे. चला तुम्ही या इकडे. चला चला, त्यांची पहिली नाही त्यांनी खाली. तुम्ही या. खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. फिर से कहो, कहती रहो, अच्छा लगता है. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, क्या खूब लगती हो, सुंदर दिखती हो. तारीफ करोगे कब तक, बोल कब तक, मेरे सीने में साथ रहेगी कब तक. कब तक रहूंगी मन में, मन में सूरज होगा कब तक नीले गगन में. और फिर से कहो, कहती रहो, अच्छा लगता है. हमने कहा है, तुम भी कहो. हा चला, रेडी आहे का? पुढे बाजू मध्ये. चला, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर कंबर डोकं डोकं. डोकं इथं होईल तुमचं. बघा, थोड्या वेळाने इथे म्हणू नका. चला, डोकं कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर. वेडी तुम्ही तर भया इकडे आहे. तुम्ही गुड्डी बिस्किटासारख्या दिसते आणि पार्ल्याची पुढ्यावर तुम्ही पडत्या. हा चला, रेडी. कंबर डोकं 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 डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं डोकं. वहिनी पडतात दमाना. बया माधुरी वहिनी सगळ्यात पुढे माधुरी वहिनी आल्यात. हा, कंबर डोकं, कंबर
डोकं डोकं कंबर डोकं कंबर डोकं डोकं कंबर कंबर बिस्किट. मला नाही सांगायचं. ज्याच्याकडे पुढा आहे ना त्यांनी वर थांबायचं, ज्याच्याकडे पुढा नाही एक वहिनी फक्त खेळायच्या थांबल्या होत्या, बाकी ज्यांच्याकडे पुढा नाही त्यांनी खाली जायचं, ज्यांच्याकडे पुढा नाही त्यांनी खाली जायचं. 4 रिंग तयारी ठेवा. चला पुढा वर दाखवा, ज्यांच्याकडे पुढा आहे त्यांनी वर दाखवा. बिना पुढावाली खाली. ज्यांना पुढा भेटला नाही त्यांनी खाली जायचं, ज्यांना पुढा नाही भेटला त्यांनी खाली जायचं. चला उठा उठा वहिनी. उडी मारायची नाही, एकमेकांच्या अंगावर उडी मारू नका, पुढे मध्ये टाका. वहिनी पायाला लागलं वहिनीच्या. हा बरं चला त्यांच्या हाताला धरू नको. हा उठा वहिनी हाताला धरून. रडू नको हो बाळा, मी खेळाया जाते, गुडघ्यावर उडी मारते. गुडघ्यावर उडी मारते. काय बोलायचं? और हमसे बच के रहना मेरी जान. ओ सिकंदर ही हंस को कहलाता है, हरी बारी को जितना नजर आता है. मिलने के तमन्ना है, जान का इरादा है, वादा है, मिलने के तमन्ना है, जान का इरादा है, आने के वादा है, जान जो कभी हम मिले जमाना देखेगा. बया 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 बया. कबड्डी 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 कबड्डी. हा चला त्यांच्याकडे पुढे गेली खाली. चला ज्यांच्याकडे सायंकाळी दिली आरोळी, सायंकाळी काळी जे पाटील आहे, माझं काळी जे पाटील आहे, माझ्या हरणीला कारभारणीला भुटानचा पाटील, माझ्या हरणीला कारभारणीला भुटानचा पाटील. अहो दिली आरोळी सायंकाळी, दिली आरोळी सायंकाळी काळी जे पाटील, माझं काळी जे पाटील, माझ्या हरणीला कारभारणीला भुटानचा पाटील, माझ्या हरणीला कारभारणीला भुटानचा पाटील. चला हो पुढे नको. चला पुढे. बया कसा उड्या हाणायला बघा पुढ्यासाठी. इकडनं चला त्यांच्या हातात तरी इकडून इकडून हात घालाव्यात. तसं नाही बया. बया वहिनी तुमची सासू तुमची सासू तुमच्या संग राहत नसेल. जिवंत आहे का अजून? सासू आहे म्हणतात. गरज नाही खाली जावा बया, बिचारी कशी मागा लागली त्यांच्या बघितलं. चला रेडी. हा पुढे दाखवा पुढे दाखवा पुढे दाखवा पुढे दाखवा दाखवा पुढे दाखवा दाखवा पुढे. हा चला टाका मध्ये. चला चला म्युझिक. तू राहायला दिलाच्या वाडीत एक नंबर दिसते साडीत, तू राहायला दिलाच्या वाडीत
नंबर दिसते साडी आग लाडीत गोडीत आग लाडीत गोडीत आग तर माझ्या हाताला नेतो तुला राणे फुलाच्या गाडीत तर माझ्या हाताला नेतो तुला राणे फुलाच्या गाडीत बस 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 हा, चला. चला, यांच्याकडे फोन आले की वहिनी इकडे या. भेटला का तुम्हाला? हा, बिचारी गावात. काय झालं? हे माझं घेतलं म्हणते यार, तू माझं घेतलं म्हणते यार. बिचारीचे दोन्ही गुडघे फुटलेत. नीट गुडघे उडी मारती ती. चला वहिनी टाका. हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आपल्याकडे बक्षीस किती आहेत अनुक्रमांकाने? बक्षीस किती आहेत अनुक्रमांकाने? जरा विचार ग तुझ्या माझ्या गळ्यात फुलाचा हार ग जरा विचार माझ्या हाताला घेतो तुला राज फुलाच्या गाडीत माझ्या हाताला घेतो तुला फुलाच्या गाडीत फुलाच्या गाडीत गराणी फुलाच्या गाडीत फुलाच्या गाडीत हो कसं आहे वहिनी पुढे द्या इकडं. चला खाली जाऊ तुम्ही त्या इकडे. तुमच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. गाणं बंद व्हायच्या अगोदर पुन्हा का उचलला तुम्ही? पुन्हा उचलला सांगा. हा इथल्या महिलेने पुन्हा उचलला सांगा. बघा तुम्ही जर चिटिंग करून खेळायला लागला तर मी खाली पाठवून देणार. व्यवस्थित खेळायचं शेवटपर्यंत खेळतात. तुम्ही जर दमानं चाललात तर मी तुम्हाला खाली पाठवून देणार वहिनी. आता चला मागं बघायचं नाही, पुढ्याकडे पुढे बघायचं नाही, सरळ चालत राहायचं. सरळ चालायचं. पुढा ज्यांच्याकडनं त्यांनी खाली जावं. चला हा, ज्या आउट होतात त्यांना बक्षीस द्या, ज्या खाली जाताना आउट होतात ना त्यांना बक्षीस द्या. चला पुन्हा कोणाला भेटलो? बया वहिनी काळाची सावली मागे सुखाची गंधी कशी झालं सावली होता सोन्याचा वहिनी बया तुम्ही लई पै नुसत्या पुण्याकडे बघून खेळत होत्या, पण मी आऊट झाला. तुम्ही काय करायचं? कोणतरी जिंकणार, कोणतरी हरणार. वहिनीनं मोठं बक्षीस द्या. काय सांगाल तुम्ही राहुल दादा एवढा चांगला कार्यक्रम ठेवला? कार्यक्रम तर एकच नंबर आहे. राहुल दादांनी जे महिलांसाठी व्यासपीठ इथं तयार केलं त्याच्यामध्ये मनसोक्त त्यांनी आनंद लुटलेला आहे. नंबर येऊ न येऊ, बक्षीस मिळो न मिळो, याच्यापेक्षा आम्ही इथं पण डान्स करत होत्या महिला. लक्ष होतं कोण बघू दे नाही बघू दे तरी पण आम्ही बसून डान्स करत होतो. बया बिचारी मनातले मनात नाचत होते. असू देत, पण एन्जॉय केला ना वहिनी गाडी? खूप 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 एन्जॉय केला. नाराज नाहीत ना माझ्यावर? नाही काय राहुल दादांवरती नाराज नाहीत ना? नाही नाही, नक्की ना वहिनी? आपल्या माणसांच्यावर कोण नाराज होत? क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या बिचाऱ्या वहिनी सुरू झाल्या पाहिजे. तुम्ही तिघी इकडनं खाली जा, यांना एक एक भेट वस्तू द्या. चला 5 पुढे मध्ये टाका. टाकले. आता 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 बघा जे अनुक्रमांकन आहे, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा, आता ज्या वहिनी आउट होतील त्यांना 5 नंबरचं बक्षीस असणार आहे. 5 नंबरचं बक्षीस काय आपलं जाधव साहेब? फॅन. बघा आता उन्हाळ्याचे दिवस आले, ज्यांना फॅन पाहिजे त्यांनी पुढे उचलू नका, तुम्हाला फॅन मिळेल. पुढे उचलायचाच नाही, फॅन मिळेल, जागेवर थांबायचं. चला म्युझिक. अगं अंबाबाई लाड लाडली ग, अंबाबाई लाड लाडली ग, गाग धरीला सराग, धरीला सराग, धरला सराग, धरला
बॅनर टाका पुढे 3च ठेवा मध्ये चला म्युझिक तुझ्या सत्वाची माझी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी सत्वाची माझी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तुझ्या मागे पुढे मी तुझ्या मागे धरलास रागे धरलास रागे काळजाची वहिनी याच वहिनी तुमचा पुढे घ्यायचा होता मला भांडे लावायचं बाकी काही नाही. हे बघा एक जण हारतं त्यावेळेस एक जण जिंकतंय तुम्ही हारलात त्यावेळी या जिंकले आता या हारला त्यावेळी कोणतं दुसरं जिंकले असू द्या ना तुम्हाला फॅन मिळाला बाया थांबायचं काय पाहिजे होतं तुम्हाला मला फ्रीज पाहिजे होता. पुढच्या वेळेस याला फ्रीज भेटेल थांबा तिकडे हां म्युझिक 15-20 सेकंद म्युझिक बोलतो हां चला 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 यांना 3 नंबरला काय वॉशिंग मशीन आहे का 3 नंबरला काय 3 कूलर वहिनी लय महत्वाची गोष्ट आहे उन्हाळ्यामध्ये वाढ खायला मिळते टाळ्या वहिनीसाठी तुमचं मतदान तिकडे बघा बघा कूलर चला आता वॉशिंग मशीन आणि फ्रीज चला अगं अंबाबाई हवा गारे वहिनी तुमच्या वयामानानं तुम्हाला कपडे धुवायला त्रास होतो तुम्ही वॉशिंग मशीन घ्या वहिनी इकडे या सगळ्यात अगोदर ज्या वहिनी खाली होत्या आणि त्यांच्यावरी 4-5 वहिनी होत्या ती बिचारी हीच होती मी म्हणलं नाही का हाताला धरून उठवा हाताला धरून उठवा त्या हा सासूबाई नंबर या वहिनी इथपर्यंत आल्या आणि ठरल्या आपल्या शिरोली गावच्या भाग्यवान गृहलक्ष्मी जागतिक दिनाच्या होम मिनिस्टरच्या मानकरी भाग्यवान गृहलक्ष्मी होम मिनिस्टर जोरात टाळ्या वहिनीसाठी आणि यावेळी ठरल्या उप होम मिनिस्टर 2nd नंबरवरती जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे नंबरच्या मानकरी त्यांना जाते कूलर द्या कूलर चला चला घ्या वरती करते सोनू सोनू उभा घे उभा घे घ्या वरती चला द्या प्रतिभाताई आष्टेकर त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं राहुल दादांच्या आई आहेत का हा या थँक्यू हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि यासाठी आपण त्याच्या मनापासून आभार मानले पाहिजेत. थँक्यू. येस धन्यवाद. सगळ्यांना विनंती आहे की आपण फोटोसाठी सगळ्यांनी पाठीमागे थांबायचं, सगळ्या महिलांनी यांच्या पाठीमागे थांबायचं. या कार्यक्रमासाठी मला सरपंच वहिनींनी मदत केली. उपसरपंच विजय जाधव यांनी उपसरपंच विजय जाधव यांनी मदत केली. या कार्यक्रमाला ज्यांचं सगळ्यांचं खारीच्या वाट्याने सुद्धा योगदान असेल त्या सगळ्यांचे आभार. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचे जे निवेदक होते
ज्यांनी निवेदनाची बाजू अतिशय उत्कृष्टरित्या